हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रिया स्लोली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. ही पहा, सकाळची अशी असते गडबड. सकाळचा पहिला चहा होतो आमचा. एक 10-1 मिनटं आम्ही गप्पा करतो पहिल्यांदा आणि मग उठून दोघंही किचनमध्ये येतो. अहो, ब्रेकफास्टसाठी फ्रूट्स वगैरे कट करतात, सलाड कट करतात, टिफिनला न्यायचं ते त्यांचं काम असतं. आणि पोळी भाजी बनवायचं आता डब्याला ते माझं काम. तर ते चालू असतं. तर चला, काम करता करता गप्पा तर झाल्या पाहिजेत. आणि ही गडबड असते ना, म्हणून मला रोज व्हिडिओ करता येत नाही. कारण कधी तो कॅमेरा पकडणार आणि कधी आवरणार सगळं. मग मी कधी रिलॅक्स असते, सुट्टी असते किंवा सॅटरडे असतो त्या दिवशीच व्लॉग बनवते. वर्किंग डेजमध्ये व्लॉग होतो, पण फार क्वचित, महिन्यातनं एखाद दुसरा. पण बाकीचे सगळे व्लॉग मी असंच शूट करते. कारण माहिती डेली व्लॉग टाकावा असं वाटतं पण सगळ्यांना, आणि मलाही, तुम्हालाही वाटत असेल, मलाही वाटतं. पण काय होतं आहे, दिवसभर घराच्या बाहेर असतो आणि वेळ नसतो ते ॲडिट करायला. आणि मला जवळजवळ 4-5 तास जातात ते सगळं ॲडिट करायला. तुम्हाला मी म्हटलं ना, मी अजून काही शिकलेलं नाही, मला हळूहळू शिकायचं आहे. बघा, घड्याळाकडे नजर आणि चपात्या लाटायच्या चालले आहेत भराभर. सकाळी सकाळी ना मी खूप एनर्जेटिक असते. सकाळी मी कितीही काम करू शकते. संध्याकाळी आल्यावर काय होते, पूर्ण एनर्जी त्या प्रवासाने, दिवसभरीच्या दगदगीने काय होते, संपलेली असते. आणि आपल्या स्त्रियांचं असं असतं ना, एक अष्टभुजा देवी कशी असते, आपल्याला सकाळी असं वाटतं किती हात आहेत आपल्याला. एकीकडे चहा बघायचा, एकीकडे भाजी बघायची, एकीकडे पोळ्या करायच्या. म्हणजे भारीच आपलं स्किल आहे बरं का, आपणच आपल्याला शाबासकी द्यायची. तर हां, तर म्हणून माझा ना व्लॉग रोज येत नाही, म्हणजे सध्या तरी नाही. बघूया, हळूहळू जसं जसं माझं स्किल डेव्हलप होईल तसं मी प्रयत्न करणार आहे टाकायचे. तर आता एक गंमत सांगते. चपात्या करताना मी आकार बघत नाही, कोणताही देशाचा नकाशा तयार होऊ देत, कारण गडबडी असते ना, त्याच्यामुळे काही पोटातच घालायचं आहे. तर टिफिन रेडी आहेत, भाजी, सलाड हे सगळं भरून आता सगळ्यांचे डबे पॅक करणं, हे पण एक मोठं काम आहे बरं का. आणि सगळं झाल्यावर स्वयंपाक कट्टा आवरणं. आता अहो गेले आहेत. आता आकाशसाठी मी मूग भिजवून करतात ना, तो चिला, तो केला, त्याच्यात थोडा रवा घालून. तर ब्रेकफास्ट वेगळा असतो. तर अशी सगळी गडबड. आतमध्ये याला जागा नव्हती. शर्मिला, उसको उडा दो उडा दो उडा दो उडा दो. हां. आणि हो, खारुताईला ना पुन्हा पिल्लं झाली आहेत. ते आम्हाला आत्ता कळलं. ही तिसऱ्यांदा पिल्लं घातलीत. मी त्या कपाटामध्ये तिच्यासाठी जागा करूनच ठेवली होती ना. तर ना आता ती पिल्लं आज खाली आलीत बरं का. पहिलाच दिवस आहे त्यांचा. तर 3 पिल्लं आहेत. आधी सुरुवातीला एकच आलं, बाकीची वरून टुकटुक बघत होती. त्याला अजून कळेना झालं ते बिस्किट खायचं आहे काय करायचं आहे. खारुताई कशी पटकन तोंडात घेऊन पळून जाते किंवा अशी धरून मस्त खात असते. पण ह्या अजून शिकते, धडपडता येते, त्याच्याने काय होईना. ढकलत त्याने शेवटी इथे आणलं आणि त्याच्यावरच आता पाय ठेवून खातं येते. चला, मला निघायचं आहे. ह्याच्या गमती जमती बघत बसले तर उशीर होईल. मी काय दिवसभर बघू शकते यांना. मला खूप बरं वाटतं. सगळं आवरून झालं आहे, ब्रेकफास्ट झालं आहे, सगळी भांडी वगैरे लावून घर सगळं स्वच्छ, पंखे लाईट सगळं बंद केलेलं आहे. आता निघायचं आहे. आणि आज ऊन आहे बघा. काल एवढा पाऊस होता ना, बापरे. मी अक्षरशः आमच्या स्टिल्टमध्येच 15-20 मिनटं उभी राहिली, कारण रिक्षा पण कशी काय एवढ्या पावसात जाईपर्यंत तिथे भिजली असते. आवाज येतोय. आणि हो, आजचा दिवस जरा खूप खास आहे. बघूया, संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करणार आहे. कशासाठी ते तुम्हाला कळेलच. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असा दिवस असतोच ना, आणि माझ्यासाठी तो हा दिवस म्हणजे आहा. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात तो खासच असतो. अख्ख्या घरादाराला आनंदमय करणारा असा हा दिवस आहे. तर संध्याकाळी कळेलच तुम्हाला. भेटूया संध्याकाळी. चला. पावसाळ्यात ना या समुद्राचं रूप आहे ना, खूप मोहक दिसतं. ट्रेनमधून येताना इतकं छान वाटतं ना. पण त्या ब्रिजवरून जेव्हा ट्रेन जाते तेव्हा मनात एक धाकधूक पण असते, पण छानही वाटतं. आत्ताच आले जस्ट. बरं वाटतं घरात आलं ना की बरं वाटतं. तर आज विशेष काय म्हणजे आज आहे आई होण्याचा माझा दिवस. आम्ही दोघं या दिवशी आई बाबा झालो, म्हणजे आकाशचा आज वाढदिवस. तर म्हणून थोडेसे लवकर आले मी. केक वगैरे घेऊन आलं, सगळं फ्रीजमध्ये आधी ठेवलं सगळं. आता म्हटलं निवांत चेंज करायचं आणि छोटंसं आमचं नेहमीचं घरगुती सेलिब्रेशन. लहान असताना एवढे वाढदिवस केले, सगळे मित्र मंडळी नातेवाईक सगळे यायचे. आता जसे जशी मुलं मोठी होतात तसं सगळं बदलत जातं. सगळे बाहेर आहेत. आता तो पण येईल, अहो पण येतील. मग बघूया आता
आणि हा स्वयंपाक करायचा नाही, त्याचा फोन आला, मम्मी काही बनवू नकोस. म्हटलं ठीक आहे, म्हणजे आज किचन माझं एकदम शांत आहे. शर्मिलेला पण म्हटलं आज काय तू येऊ नकोस. चला अहोंचा फोन यायला लागला आहे, आले असतील, माझ्या पाठोपाठच येतात. मला येऊन झाली 5-10 मिनटं, मी सगळं आवरेपर्यंत. आता चहा घेतो पहिल्यांदा, चहा तर लागणारच ना. आकाशला यायला अजून वेळ होता म्हणून म्हटलं ह्या शेंगा फोडून घ्याव्यात. गावावरून आणलेल्या शेंगा आहेत, आईकडे झाल्या किंवा सासूबाईंकडे झाल्या की ते देतात. आणि शेंगा फोडता आम्ही आकाशचे लहानपणीचे सगळे फोटो बघत बसलो टी व्हीवर. त्यावेळी कसं माहिती आहे का, मोबाईल नव्हता, कॅमेऱ्यात टिपलेले फोटो आहेत, अल्बम मी जपून ठेवले होते, ते सगळे काढले जुने. आणि असंच काल बघत होते, त्याचा वाढदिवस आहे म्हणून मला आठवण झाली लहानपणापासून त्याची जी काय म्हणतात ना, मोठं होण्यापर्यंतचा जे तो प्रवास आहे ना तो. आणि लहानपणापासून ना त्याला फिरायलाची सवय आम्ही केली, म्हणजे अगदी पावसात पण आम्ही पाण्यात वगैरे घेऊन गेलो. म्हणजे पहिल्यांदा वाटायचं आजारी पडेल का, पण नाही, त्यालाही सवय झाली, एन्जॉय केलं भरपूर. म्हणजे आपण आपल्या परीने मुलांना द्यायचा खूप प्रयत्न करतोच की प्रत्येक आईवडील. आणि आपल्या मुलांना मोठं होताना बघतानाचा आनंद वेगळा. हा ना त्याचा फॅन्सी ड्रेसमधला आहे फोटो, गांधीजी बनवलं होते त्याला. प्रत्येक पती पत्नीच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण म्हणजे आपल्या बाळाचा जन्म आणि त्याला मोठं होताना पाहणं आणि त्याच्या प्रगतीसाठी त्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आयुष्यभर धडपड करत राहणं. आकाश आला, आता म्हटलं त्याला ओवाळून घ्यावं, बाकी काही केलं नाही तरी चालेल, औक्षण करायचं. आणि तिघांचंच असतं आमचं छोटंसं सेलिब्रेशन. आणि मुलं मोठी झाली ना की सगळं बदलत जातं. एरवी आपल्या मागे मागे करणारी मुलं आता घराबाहेर पडलेली असतात, त्यांच्या पंखांना बळ आलेलं असतं आणि त्यांना आकाशात उडायचं असतं. आणि आता त्यांच्या आणि आपल्या वेळेचं गणित थोडं जुळणं अवघड असतं, पण घ्यायचं, तसंच ॲडजस्ट करावं लागतं. हीच तर जगण्यातली गंमत आहे. केक कटिंग तर झालं, पण आता गिफ्ट कितीही मोठं झालं तरी गिफ्टची काय म्हणतात ना आशा असते, किंवा अजून ती मुलं आपल्यासाठी लहानच असतात, त्यांच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी घेऊन जायचं. आणि काहीही नाही घेतलं तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो ना तो वेगळाच असतो. पण माझी चॉईस आकाशला आवडते, मी आणलेल्या प्रत्येक गोष्ट त्याला आवडते, त्याच्या शॉपिंगला मीच त्याला लागते. चला या दोघांची आता काहीतरी चर्चा चालली, आकाशने काय कुठे बुक केले, कुठे नेणार आहे आम्हाला. मी या भानगडीत नसते बाबा. पंजाबी जायचं, चलो 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 चलो. सो बर्थडे सेलिब्रेशनसाठी आज डिनरचा प्लॅन बाहेर आहे. आकाशने पंजाब ग्रिलमध्ये टेबल बुक केलं होतं. आता आजकाल आम्ही त्याच्या चॉईसने जातो, तो लहान होता तेव्हा आमच्याबरोबर यायचा, असंच असतं. चला याच नोटवर आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. बाय.